सन्मित्र मंडल चंद्रपुर द्वारा संचालित सन्मित्र सैनिक विद्यालय का वार्षिकोत्सव कार्यक्रम 25 दिसंबर को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर संचालक डॉक्टर मोहन जी भागवत इनकी प्रमुख उपस्थिति में संपन्न होगा। सन्मित्र सैनिक स्कूल विद्यालय का वार्षिकोत्सव कार्यक्रम बुधवार 25 दिसंबर को शाला परिसर में आयोजित किया गया है। इस कार्यक्रम में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर संचालक डॉक्टर मोहन भागवत इनकी प्रमुख अतिथि के रूप में उपस्थिति रहेगी। तो वहीं कार्यक्रम के अध्यक्ष के तौर पर सन्मित्र मंडल के अध्यक्ष डॉक्टर परमानंद आनंदकर व सचिव एडवोकेट नीलेश चोरे उपस्थित रहने की जानकारी प्राचार्य अरुंधति कावड़कर ने आयोजित पत्र परिषद में दी। इस समय शाला में दिए जाने वाली सैनिक प्रशिक्षण की प्रत्याशिक प्रस्तुति किए जाएंगी। इस समय उन्होंने सन्मित्र मंडल के विविध सामाजिक कार्य व सन्मित्र सैनिक विद्यालय में होने वाले आयोजन उपक्रमों की जानकारी दी। पत्र परिषद में समोपदेशक कमांडर सुरेंद्र कुमार राणा, विद्यार्थी नायक भानुदास वाड़नकर आदि उपस्थित थे। दिनांक 25 डिसेंबर 2024ला आमच्या सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव आहे। वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने आम्ही वर्षभर मुलं जे सैनिकी प्रशिक्षण घेतात त्या प्रशिक्षणाचं प्रात्यक्षिक असतं आणि यावर्षी 25 डिसेंबरला जो वार्षिकोत्सव आहे त्या वार्षिकोत्सवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत येणार आहेत। त्यांच्या साक्षीने आणि तुम्हा सगळ्यांच्या म्हणजे जे उपस्थित राहते त्यांच्या साक्षीने आमची मुलं सैनिकी प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकं सादर करतील। तर सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं असं मी आग्रहाचं निमंत्रण करते। शाळा 1996 पासून 30 जुलै 1996ला शाळा सुरू झाली आणि एक मुलांमध्ये सैनिकी वृत्ती निर्माण करण्याचे ध्येय घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत। आता सध्या शाळेमध्ये 6 ते 12 मध्ये 292 मुलं शिकतात आहेत आणि हे मुलं सकाळपासून तर रात्रीपर्यंत सैनिकी प्रशिक्षण घेतात आणि त्याचबरोबर सकाळी 9:30 वाजल्यापासून 4:20 पर्यंत वर्गामध्ये मुलं सगळे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळे विषय जे आहे जे आपण बाकीच्या शाळांमध्ये शिकतात ते शिकतात। एकूण त्यांच्या पूर्ण रुटीनमध्ये त्यांच्यामध्ये धाडस निर्माण व्हावं, त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा असे आम्ही प्रयत्न करत असतो आणि ह्या प्रयत्नांना चांगलं यश मिळतं आहे एवढं निश्चित।